विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे। ही घटना अत्यंत दुःखद आणि मनाला वेदना देणारी असल्याची भावना मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केली। मी माझ्या रायगड जिल्ह्याच्या मतदारसंघाच्या आणि तमाम जनतेच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। निर्भीड व्यक्तिमत्व, स्पष्ट वक्तेपणा आणि जनतेशी थेट नातं जपणारा नेता आज आपल्यातून निघून गेला आहे। अशी दुर्दैवी घटना कुणाच्याही आयुष्यात येऊ नये, मात्र विधिलिखित कोणीही टाळू शकत नाही, असे गोगावले म्हणाले। अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे। सर्वसामान्यांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाची कामे तत्परतेने मार्गी लावणारा लोकनेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे। या दुःखद घटनेचा मोठा धक्का राजाभाऊ ठाकूर यांनाही बसला असून शब्दात भावना व्यक्त करणे कठीण झाल्याचे त्यांनी सांगितले। आज त्यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि शेकापचे जयंत पाटील उपस्थित राहणार होते, मात्र दादांच्या निधनाचे वृत्त समजताच राजाभाऊ ठाकूर यांनी सर्व प्रचार दौरे व जाहीर सभा रद्द केल्या। काँग्रेसनेही आजचे सर्व कार्यक्रम स्थगित करत संवेदनशीलतेचे दर्शन घडवले। आज महाराष्ट्र पोरका झाला आहे, अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली। अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच आपण सुन्न झालो, अशी भावना शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली। अजित पवार हे स्पष्ट वक्ते, दिलेला शब्द पाळणारे आणि अभ्यासाशिवाय भाषण न करणारे नेते होते। विधिमंडळातील त्यांचे काम संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवले आहे, असे ते म्हणाले। पवार कुटुंबाशी 3 पिढ्यांचे आपले संबंध असून मतभेद झाले तरी नाते कधी तुटले नाही, असे त्यांनी सांगितले। विविध संस्थांवर काम करताना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची अजितदादांची वृत्ती वाखाणण्याजोगी होती। गेल्या महिन्यात शरद पवार यांच्यासह 3 तास झालेली भेट आठवत असल्याचे सांगत त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। खोपोली येथे शिवसेना नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणी आरोपींसह राष्ट्रवादी प्रवक्ते भरत भगत यांना अटक करून तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे अजूनही मोकाट फिरत असून त्यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे। पोलिसांनी तात्काळ त्यांना अटक करावी, अशी मागणी आमदार महेंद्र थोरवे यांनी पत्रकार परिषदेत केली। खासदार सुनील तटकरे पोलिसांवर दबाव टाकून घारेंना वाचवत असल्याचा आरोपही त्यांनी केला। अन्यथा मुख्यमंत्र्यांना भेटून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून मोका अंतर्गत कारवाईची मागणी करणार असल्याचा इशारा दिला। पेण मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाने वडखळ गटातून अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत। जिल्हा परिषद गटातून संजय जांभळे तर पंचायत समिती गणातून ललिता म्हात्रे हे शेकापचे उमेदवार आहेत। वडखळ येथील श्री क्षेत्रेश्वर मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी शेकापचे खजिनदार अतुल म्हात्रे यांनी ग्रामस्थ व महिलांना मार्गदर्शन केले। उमेदवार संजय जांभळे म्हणाले की दान धर्माची जाहिरात न करता अडचणीत धावून येणारा हक्काचा माणूस जनता शोधत आहे। यानंतर वडखळ विभागात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली। नागोठण्यात आयोजित महिला मेळाव्यात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी महिलांसाठी जिल्ह्यात कोठेही नसेल असे प्रशिक्षण केंद्र उभारण्याची ग्वाही दिली। प्रत्येक घरातील आई व लेक सक्षम झाली पाहिजे। लाडकी बहीण योजना महायुती सरकार असेपर्यंत सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले। जिल्हा परिषद उमेदवार किशोर जैन व पंचायत समिती उमेदवार समृद्धी कोळी यांच्या विजयाचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। हळदी कुंकू कार्यक्रम नसतानाही महिलांची मोठी उपस्थिती ही विजयाची नांदी असल्याचे त्यांनी सांगितले। या मेळाव्याला राष्ट्रवादी व भाजप युतीच्या महिला पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।